महाराष्ट्र के यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के जन्मदिन के पावन अवसर पर भारतीय जनता पार्टी द्वारा सेवा का उत्सव के रूप में एक रक्तदान शिविर का आयोजन किया गया। यह आयोजन न सिर्फ एक सामाजिक पहल थी, बल्कि मानवता की सेवा और समर्पण का प्रतीक भी बना। इस रक्तदान शिविर का आयोजन भाजपा की पूर्व नगर सेविका श्रीमती आशाताई मराठे की प्रेरणादायक पहल पर किया गया। उन्होंने अपने नेतृत्व और सामाजिक संवेदनशीलता के माध्यम से इस कार्य को सफल बनाया। कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक और युवा सामाजिक कार्यकर्ता एवं भाजपा कार्यकर्ताओं ने भाग लिया और रक्तदान कर एक एक जीवन बचाने के अभियान में महत्वपूर्ण योगदान दिया। शिविर में भाग लेने वाले सभी रक्तदाताओं को प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि सेवा, समर्पण और समाज के प्रति प्रेम ही भारतीय जनता पार्टी की असली पहचान है। रक्तदान जैसे सेवा कार्यों के माध्यम से भाजपा निरंतर समाज के उत्थान और जन कल्याण के कार्यों में अग्रसर है। कार्यक्रम में उपस्थित सभी लोगों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देते हुए उनके नेतृत्व में महाराष्ट्र के विकास की कामना की। यह शिविर न केवल एक आयोजन था, बल्कि यह संदेश भी दे गया कि जब इरादे नेक हों और उद्देश्य समाज सेवा का हो तो हर पहलू में सकारात्मक परिवर्तन संभव है। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पण आमच्या सर्वांचे महाराष्ट्राचे भाऊ आहेत, ते देवाभाऊ आहेत आणि आज देवाभाऊंचा वाढदिवस आहे। त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते, कारण पूर्ण महिलांना लाडक्या बहिणींचा तर ते आहेतच, परंतु लाडके भाऊ आणि पूर्ण महाराष्ट्राचे ते लाडके भाऊ झालेले आहेत आणि त्यांची प्रगती, त्यांनी केलेली विकास कामं ही लोकांना खूप आतुरतेने लोकांना झालेली आहेत की असा मुख्यमंत्री नेहमी महाराष्ट्राला लाभो अशी सर्वांची इच्छा आहे। म्हणूनच आज मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे की मला बॅनर नको, मला काही माझा सत्कार नको, पण तुम्ही जर रक्तदान शिबिर जर तुम्ही घेतलात सर्वांनी, पूर्ण महाराष्ट्र मध्ये आज रक्तदान शिबिर आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये रक्तदान शिबिर आहे, कारण रक्ताची गरज ही प्रत्येकाला लागते आणि ज्यावेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळेस रक्त कधी मिळू नये आणि त्याच्यामुळे जर मिळालं नाही तर त्या एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो। म्हणून त्याच्यासाठी आज त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी रक्तदान शिबिर करा, हीच तुम्ही मला भेट दिलेली असं ते समजतील। म्हणून आज सर्व ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर करत आहोत। आज आमच्या इथे सर्व आमच्या नेत्या कांताताई नलावडे, अनिल ठाकूरजी, जगदीश पराडकरजी, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। प्रमोद पांडेजी आहेत, शनिक्षा आहेत, परेश शाहजी आहेत, जगदीश पराडकर आहेत, आमच्या मुंबईच्या महिला मोर्चाच्या महामंत्री शशिबाला टाकसाळ आहे, महिला टीम आहे, वॉर्ड टाईम आहे, मंडळ अध्यक्ष सनी कांबळे आहे, वॉर्ड अध्यक्ष विनोद खांबे आहेत। आताच आमचे जिल्ह्याचे महामंत्री शुक्लाजी आलेले आहेत आणि सर्वच धुरी साहेब आहेत, नलावडे आहेत, सर्व आमच्या कार्यकर्त्या पूजा आहे, हिले मॅडम आहे, मोनिका आहे आणि सर्व महिलांनी आणि सर्वांनी आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे, कारण जर रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे। म्हणून आज आम्ही देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। अभी सुबह से 10 बजे से 9 बजे से चालू है। अभी लोग आ रहे हैं, सबको हम लोग ने बैनर नहीं लगाना था, इसके लिए सोशल मीडिया से सबको हमने ये किया है कि सोशल मीडिया के थ्रू सबको हमने भेजा है और लोग अभी आ रहे हैं कि रक्तदान करने के, अभी आ रहे हैं, सब जन कर रहे हैं। आप देखें सुबह से चालू है, ये 1-2 बजे तक रहने वाला है। वो उसके तरफ से भी यहाँ पे आँख का भी चेकअप चालू है कि आँख चेकअप के लिए 65-60 के ऊपर कोई ब्लड दे नहीं सकता है, तो उनके लिए भी आज इधर आँख का चेकअप भी रखा है। तो वो हिसाब से दोनों चेकअप यहाँ पे चालू है। देवा भाऊ बोले तो पूरे महाराष्ट्र के देवा भाऊ है और उनको सब बहनों ने उनको शुभेच्छा दी है। कल महाराष्ट्र मुंबई का कार्यक्रम था छत्रपति शिवाजी महाराज जी का, जो अभी 12 हमारे जो ये है किले हैं उनको नेस्को ने ये दिया है, तो उसके वजह से उनका कल सम्मान किया है। तो उसके सम्मान में सब महिला आए थे, सब हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ते नहीं,
तो और भी लोग आए थे उनको शुभेच्छा देने के लिए। तो वो हिसाब से हमारे हम ऐसे ही चाहते हैं कि हमारे तुलजा भवानी के चरण हम प्रार्थना करते हैं कि देवा भाऊ को आयुष्य बहुत लंबे लागो और हमारे देश की सेवा हो जाए। और उनके साथ में जैसे हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी प्रधान सेवक है, वैसे ही ये महाराष्ट्र के सेवक है और वो सेवा कर रहे हैं। थैंक यू। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस साजरा होतोय, मोठ्या उत्साहात साजरा होतोय। प्रत्येक मंडलशा आज देवाभाऊंनीच सांगितलं होतं की मला शाल श्रीफळ न आणता प्रत्येकाने आपलं ब्लड डोनेशन करून हा वाढदिवस साजरा करावा आणि त्याप्रमाणे आज प्रत्येक मंडलाच्या मार्फत हा जो ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज केलेला आहे। प्रत्येकाने आपापल्या मंडलामध्ये 100 बॅग्स ब्लड एकत्र करण्याचा संकल्प केलेला आहे आणि मला वाटतं हा स्तुत्य उपक्रम आहे। एखाद्याने आपला वाढदिवस साजरा करताना गमगवाट न करता ढोल ताशा न वाजवता सेवाभावी संस्थांचं कामं करून, म्हणजे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेहमी सांगणं असतं की एखादी सेवा उपक्रम चालू करून एखाद्याचा हे साजरा करावा आणि त्याप्रमाणे हा आज उपक्रम साजरा होतोय। मला वाटतं देवाभाऊंना असं उदंड आयुष्य लाभू दे असं या दिवशी मी आपल्या सगळ्यांना सांगेन। आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान आणि कार्यसम्राट, अत्यंत बुद्धिमान असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आठवड्यापूर्वीच घोषणा केली की माझ्या वाढदिवसाला बॅनर्स लावू नका, तुम्ही सगळ्यांनी रक्तदान शिबिर करा। की अनेक जे पेशंट्स असतात त्यांना रक्ताची गरज असते, सहजासहजी मिळत नाही, तर अशा प्रकारे रक्तदानातून जर का तुम्ही मला शुभेच्छा दिल्या तर मला फार आनंद होईल। एक आगळे वेगळे देवेंद्र फडणवीसजी, कालच आम्ही त्यांचा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार केला की आपल्या महाराष्ट्र राज्यातले जे 12 किल्ले ते युनेस्कोमध्ये म्हणजे जागतिक स्तरावर त्यांना स्थान मिळालेलं आहे आणि म्हणजे त्याचं श्रेय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष नामदार आमचे आशिष शेलारजी यांना जातं। त्यामुळे काल त्यांचा सत्कार केला। प्रत्येक वॉर्डामध्ये आज हे रक्तदान शिबिर होते। या ठिकाणी आमच्या 152च्या धडाडीच्या आमच्या नगरसेविका आणि या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आशाताई मराठे यांनी या ठिकाणी 2 उपक्रम म्हणजे ठेवलेले आहेत। एक तर रक्तदानसुद्धा आणि आय कॅम्पसुद्धा। बघा, सगळ्याच जणांना रक्तदान करता येत नाही, 60च्यावर कोणाला रक्तदान करता येत नाही। मग आय कॅम्पमध्ये प्रत्येकजण आपले डोळे तपासू शकतो, ज्यांना गरज आहे त्यांना आपण चष्मा देऊ शकतो। ही सूचकता आशाताईंकडे आहे आणि त्यामुळे याच्या बरोबरीने त्यांनी आय कॅम्पसुद्धा या ठिकाणी ठेवला आहे। देवेंद्र फडणवीसांना आजच्या दिवशी मी मनपूर्वक म्हणजे शुभेच्छा देते आणि असेच मुख्यमंत्री आम्हाला सतत लाभत राहोगे पुढे अनेक वर्ष, की जे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आहेत। नरेंद्र मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीसजी काम करतात। त्यामुळे मी तर त्यांना आशीर्वाद देऊ शकते, त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे, तर त्यांना मनपूर्वक आशीर्वादही देते आणि मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आशाताईंना हे 2 उपक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांचे आभार प्रकट करते। आज हमारे पूरे महाराष्ट्र में, पूरे मुंबई में, प्रत्येक वार्ड में सब जगह यहाँ ब्लड डोनेशन का कैंप रखा गया है। आज हमारे कार्य सम्राट लाडले महाराष्ट्र के यशस्वी मुख्यमंत्री सम्माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है और उनके जन्मदिन के उपलक्ष्य में यह पूरे चेंबूर में, पूरे मुंबई में एकदम उत्साह के साथ में सारे कार्यक्रम यहाँ पे रखे गए हैं और उनके दीर्घायु की कामना को करते हुए हम लोगों ने यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप रखा है। यहाँ पे इस वार्ड के नगर सेविका, माजी नगर सेविका आशाताई मराठे, श्री सुभाष
मराठे जी, बाकी यहाँ के मंडल अध्यक्ष अपने सनी कामले जी, पूरा बाकी बीजेपी के कार्यकर्ता यहाँ पर बड़े उत्साह के साथ लगे हैं और देवेंद्र फडणवीस जी को शुभकामना देने के लिए, उनकी लंबी दीर्घायु की कामना करने के लिए हम लोगों ने यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप रखा है और बहुत ही उत्साह के साथ संपन्न हो रहा है यहाँ पर। क्योंकि सर्वात मोठे दान हे रक्तदान आहे, हेच एक श्रेष्ठ दान म्हणून आम्ही करून चाललो आहे। आज मी ब्लड डोनेट केलं आहे, सर्वांनी पण ब्लड डोनेट करावं हीच अपेक्षा आम्ही सर्वांनी ठेवतो आहे। आणि 152मध्ये आशाताई मराठे यांनी जो कार्यक्रम राबवला आहे पक्षाच्या निमित्ताने, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे, रक्तदान शिबिर। तर तुम्ही सर्वांनी अगत्याने यावे आणि ब्लड डोनेट करावे हीच विनंती। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।